नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न बघा. PSI प्री 2013 ला विचारलेला हा प्रश्न आहे. तीन संख्यांची बेरीज 190 आहे. पहिली संख्या दुसरीच्या 3/4 पट आहे व दुसरी संख्या तिसरीच्या 9/8 पट आहे. तर तिसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा कितीने मोठी आहे, असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तीन संख्यांची बेरीज देऊन आपल्याला विचारलंय की तीन संख्यापैकी तिसरी संख्या ही पहिल्या संख्येपेक्षा कितीने मोठी आहे. या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला त्या संख्या शोधाव्या लागतील. मग काय सांगितले, पहिली संख्या ही दुसरीच्या 3/4 पट आहे. कुणाच्या? दुसरीच्या. मग दुसरी संख्येचं गुणोत्तर जर 4 असेल तर पहिल्या संख्येचं गुणोत्तर किती असणार आहे? 3. मग या ठिकाणी आपल्याला पहिल्या आणि दुसऱ्या संख्येचं गुणोत्तर मिळालं 3/4. पुढे काय दिलं? दुसरी संख्या तिसरीच्या. कुणाच्या? तिसरीच्या. मग तिसरी संख्येचं गुणोत्तर जर 8 असेल तर ते गुणोत्तर 8 तिसऱ्या संख्येच्या खाली लिहिलं. आणि तर दुसरी संख्येचं गुणोत्तर काय मिळणार तुम्हाला? 9. मग हे 9 हे गुणोत्तर दुसऱ्या संख्येच्या खाली लिहिलं. 4च्या समोरची जागा रिकामी म्हणून 4 लिहिले, 9च्या अगोदरची जागा रिकामी म्हणून इथे 9 लिहिले. आता यांचा जर गुणाकार केला तर त्या तीन संख्यांचे गुणोत्तर आपल्याला मिळेल. 8 चौक 32 हे तिसऱ्या संख्येचं गुणोत्तर, 9 चौक 36 हे दुसऱ्या संख्येचं गुणोत्तर आणि 9 त्रिक 27 हे पहिल्या संख्येचं गुणोत्तर आपल्याला मिळालं. तर आपल्याला हे फक्त गुणोत्तर मिळालं. त्या संख्या मिळाल्या का? कारण त्या संख्या मिळाल्याशिवाय आपल्याला लहान मोठेपणा ठरवता येणार नाही. मग लक्षात घ्या, आपल्याला त्या तीन संख्यांची बेरीज दिलेली आहे 190. तीन संख्यांची बेरीज किती दिली? 190 एवढी बेरीज दिलेली. मग जर त्या तिन्ही संख्यांची बेरीज दिलेली असेल तर आपल्याला गुणोत्तराची सुद्धा बेरीजच घ्यावी लागणार. मग इथे जर बेरीज केली 27, 36 आणि 32 ची, गुणोत्तराची बेरीज मिळते 95. प्रश्न म्हणतो त्या संख्यांची बेरीज आहे 190. मग जर 95 गुणोत्तराची किंमत 190 असेल तर एका गुणोत्तराची किंमत तुम्हाला काढायची. कशी काढणार? 190 ला 95 ने भाग दिला की तुम्हाला एका गुणोत्तराची किंमत मिळेल. मग हे 95च्या दुप्पट 190 आहे बघा. मग 95 एक 95, 95 दुने किती होईल? 190. म्हणजे एका गुणोत्तराची किंमत तुम्हाला किती मिळते? तर 2 मिळते. मग जर एका गुणोत्तराची किंमत तुम्हाला 2 मिळते तर त्यावरून आता तुम्हाला त्या संख्या शोधणं सोपं जाईल. मग तुम्हाला विचारलंय की तिसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा कितीने मोठी आहे. तिसऱ्या संख्येचं गुणोत्तर किती विद्यार्थी मित्रांनो? तिसऱ्या संख्येचं गुणोत्तर आहे 32. मग एका संख्येचं गुणोत्तर आपल्याकडे काय आहे? 2. मग 32 गुणिले 2 बरोबर किती मिळेल तुम्हाला? तिसरी संख्या 32 दुने 64 ही झाली तिसरी संख्या. पहिली संख्येच्या बाबतीत विचारलंय तिचं गुणोत्तर किती आहे? 27. 27 गुणिले एका गुणोत्तराची किंमत किती आहे? 2. मग दुसरी संख्या काय होईल? तर 27 दुने 54. आता एक लक्षात घ्या, ही पहिली संख्या आणि ही तिसरी संख्या. विचारलंय तिसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा कितीने मोठी आहे? 64 आणि 54 याच्यातला फरक किती आहे? 64 आणि 54चा फरक 10चा. म्हणजेच काय? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. तिसरी संख्या 10 ने मोठी आहे पहिल्या संख्येपेक्षा. ओके, या पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सोडवता येतो. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि SB अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्र.